आम्ही जवारी बोलून जातो गावात काही राहतच नाही. आम्ही आमचा मित्र पाराळकर 54 वर्षातून 55 वर्षात पदार्पण करत आहे. सर्व आपल्या योगागुरूच्या नियमाप्रमाणे आपण साधेपणाने सर्वांचा वाढदिवस साजरा करतो. आज सुद्धा हा योग आलेला आहे. एकदम साधा साधून हात शाल आपण आणतो, कोणतरी मिठे आणतो, पण ते एक प्रेम जे वाढदिवस ज्याचा असतो त्याच्या मनात इतकं सुखमय भावना निर्माण होतात या वाढदिवसामुळे. तर त्याला वाटतं वा काय आपल्याला चाहता वर्ग आहे हो. तर हा चाहता वर्ग आपण योगगुरू त्याचा आहेच. तर याच्या बाबतीत आता काय बोलावं, जवाहरने इतकं बोलून टाकलं कारण मला काही करून काढायला जागा राहिली. तर यांनी जे काम केलं आहे पंचायत समितीत ते खूप चांगलं काम आहे. त्याच्यानंतर यांनी यांच्या वडिलांचं कर्तव्य म्हणजे कर्तव्याचे प्रकार आहेत. कर्तव्याचे प्रकार मुलगा म्हणून काय कर्तव्य केलं पाहिजे, वडील म्हणून काय कर्तव्य केलं पाहिजे, आपण बाप म्हणून काय करायला पाहिजे, वडील तसं बाप म्हणून काय झालं, त्याच्यानंतर मोठा भाऊ म्हणून काय कर्तव्य केलं पाहिजे, एक जावे म्हणून आपण काय कर्तव्य केलं पाहिजे. हे कर्तव्याचे जे आहेत त्या कर्तव्य जो कर्तव्य समाजामध्ये आपल्या परीने पार पाडतो, एक बहिणीचा भाऊ या नात्याने आपलं काय कर्तव्य आहे, हे कर्तव्य जो पार पडतो याचा समाजात मान होतो. जेव्हा मी सांगितलं याचा मुलगा उच्च शिक्षित आर्किटेक्टचा वास्तुशिल्पकार झाला मराठी कॉलेज. तर यांनी त्याच्या मुलाला शिकवलं म्हणजे याच्या वडिलांचं कर्तव्य खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं. त्याच्यानंतर हा सरकारी नोकरीला आहे. मित्रांनो, सरकारी नोकरीत आपली इतकी लोक आहे, पण सरकारी नोकरी फार सौभाग्याची. कारण तुम्हाला पेन्शन येते, तुम्हाला तुमच्या मुलाकडे काही मागायचं हात बसायची गरज पडत नाही. त्याच्यानंतर तुम्ही जर वारले तर तुमच्या पत्नीला सुद्धा अर्धी पेन्शन भेटते. त्याच्यामुळे तुमच्या पत्नीला सुद्धा ते मागायची गरज नाही. त्याच्यामुळे जे काही भारतामध्ये आहे सरकारी नोकरी एकदम चांगली या होतात. तुम्ही कोणी जा सांगा आप्पाची मुलगी आहे, 100 एकर आहे आणि एक माणूस सरकारी नोकरी आहे. हा माणूस शेतकऱ्यांना गेली सरकारी नोकऱ्याला देईल, सरकारी नोकराला किती मान आहे. तर तो मानात उपच सुद्धा याच्याकडे. चला, चांगलं काम त्याचं आहे, प्रेम फार आहे. मला भुकला आला त्यांनी ते सुंठीचं औषध सुद्धा मला आणून हे माणसाचे विषय किती आहे. आणि पातळ भाजी ब्राह्मणांची हे खायचा जो माझा वेगळा राहतो. आपल्या सर्वांना अशी अपेक्षा एक पातळ भाजी आपण याच्याकडे आणि मुलाची भाजी यांनी मला मुलाची भाजी मी नव्हतो त्या घरी आणून दिली बिचारी. त्या दिवशी भाजी आपण खास मेनू ठेवतो. याच्या लक्ष्मीचा आजचा खाऊ. याला खूप खूप शुभेच्छा. याचं आरोग्य चांगलं राहो. याच्याकडून समाजाची, आईवडिलांची, नातेवाईकाची सेवा घडो, देशाची सेवा घडो, ईश्वर त्याची प्रार्थना करतो. आणि योगागुरूतर्फे माझ्या पालिकेतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा.